बालभक्ता लागे तुची आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बालभक्ता लागे तुची आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. सभा मंडपात भव्य गाभारा मूषकाच्या हाती मोदक हारा. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर प्रसाद घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर घेणार आहोत आपण कडधान्य. तर इथले कडधान्य खूप छान फ्रेश आणि गावठी मिळतात. आणि त्याच्यानंतर करणार आहोत आपण स्नॅक्स वगैरे करून झाल्याच्या नंतर निघणार. बल्लाळेश्वराचं दर्शन झाल्याच्या नंतर इथे आपण आता थांबलेलो आहोत. बाजूलाच रिव्हर आहे माझ्या, तिथे आपण आता रिव्हरची थोडीशी मज्जा घेणार आहोत. तर कंटिन्यू आता व्हिडिओमध्ये राहूया आणि मज्जा घेऊया रिव्हरची. तर कॅम्पेनचं आपण बरंचसं सामान आणल्यामुळे आपण तो आता कॅम्पेन स्टोव वगैरे लावून घेणार आहोत आणि त्याच्यावरती करणार आहोत आपण सूप झाल्याच्या नंतर आपण पान वगैरे पण करणार आहोत. तर सूप करण्यासाठी सर्वात प्रथम लावणार आहोत आपण कॅम्पेन स्टोव. तर चला, कॅम्पेन स्टोव लावताना जेव्हा निसर्गाच्या वातावरणात आपण लावतो तेव्हा आडोशीला लावायला लागतो, कारण वारा वगैरे खूप सुटल्यामुळे त्याची फ्लेम आहे ती जास्त करून इकडे तिकडे भरकटते. त्याच्यामुळं आपल्याला जो काही टोप वगैरे ठेवलेला असतो त्याला ते लागत नाही. तर आपण कॅम्पेनचा स्टोव ठेवल्याच्या नंतर सूप वगैरे बनवायला पण सुरुवात केलेली आहे. तर बघा कशा पद्धतीने. सोबत माझा मित्रही होता. तर मित्र काय ॲक्च्युली फेममध्ये येत नव्हता. ॲक्च्युली मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणाला की मी वाईफला सांगून नाही आलं म्हणून. तर मला तरी वाटते की तो वाईफला खूप घाबरतो आहे. ॲक्च्युली मला प्रश्न पडतो असं काय ऐकलं की आम्ही लग्न करायचं की नाही बाबा. म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं आहे की बायका नवऱ्याला वगैरे घाबरतात, पण इथे नवरा माणूसच बायकोला घाबरतोय. मला हसायला पण येतं आणि जरा विचार करायला भाग पडते की आम्ही पण नंतर लग्न करायचं की नाही. म्हणजे घाबरायचं म्हणजे काय, लग्न करायचं आणि घाबरून राहायचं ह्याच्या मारी. तर आता आपण मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात बल्लाळेश्वराचं दर्शन झाल्याच्या नंतर इथे आता मस्त सूप बनवून पिणार आहोत. तर मस्तपैकी नदी आहे माझ्या बाजूला, त्या नदीच्या किनारी बसून आपण मस्तपैकी कॅम्पिंग स्टोवरती सूप तयार केलेला आहे. तर तो आपण आता मज्जा घेणार आहोत. खूप छान पद्धतीचा टेस्टी झालाय सूप. हा खूप छान. तर मस्तपैकी बल्लाळेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि बल्लाळेश्वराचं दर्शन झाल्याच्या नंतर निघता इथे जवळच नदी लागली होती. तर आपण जरासा कॅम्पिंगचं सामान पण कॅरी केला होता. तर म्हटलं तर नदी लागलीच आहे तर बघूया कसं मस्तपैकी जागा वगैरे भेटते की नाही बसायला. तर इथे आता मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात जागा भेटलेली आहे बसायला आणि आत्ताच जस्ट सूप करून झालेलं आहे गरमागरम आणि त्या सूपची मज्जा घेत आहोत. तर मला मित्रांनो तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे घरी खायला बरं वाटतं किंवा प्यायला बरं वाटतं सूप वगैरे, की नदीच्या किनारी वगैरे येऊन किंवा निसर्गरम्य वातावरणात येऊन अशी काहीतरी रेसिपी करून प्यायला आणि खायला आवडते. आता सूपवाल्याचा किरदार झाल्याच्या नंतर पानवाल्याच्या किरदारामध्ये मी आलेलो आहे. तर आता बनवणार आहोत मस्तपैकी आपल्या हातातून पान. कधी कधी पान खायची इच्छा झाल्यानंतर पान भेटलं नाही की थोडंसं मन अस्वस्थ होतं, पण पान खाल्ल्याच्या नंतर जे एकदम फ्रेशनेस फील होतं ते पान खातो त्यालाच माहिती. ॲक्च्युली आम्ही जास्त पान खात नाही, पण एक थोडीशी आवड आणि पान खाल्लेलं चांगलं असतं म्हणून हे बनवायला मी घेतलेलं आहे. तर सर्वात प्रथम आता पानवाल्याने त्याची टफरी वगैरे पण बंद पाडली तरी काय फरक पडत नाही, कारण आपणच आता प्रॉपरली स्वतःच्या पद्धतीने एकदम हायजीन मेंटेन ठेवून आणि चांगल्या पद्धतीने फ्रेश पान बनवणार आहोत. आणि आपण स्पेशली आपल्या घराजवळच पानाची वेल वगैरे लावलेली आहे, तर तिथे आपल्याला फ्रेश पानं मिळतात. किती पाहिजे तेवढी पानं मिळतात. आपला मित्र पण म्हणाला की पानामध्ये आता कोणती गोष्ट राहिलेली असं वाटत नाही, फुल्ली लोडेड पान आहे. आणि अशा तरीने 2 पान आपले रेडी झालेले तर ते आपण खाणार आहोत. चला तर खाऊ. तर मित्रांनो, एकदा हॉटेलमध्ये गेलो होतो तर कधीतरी जेवण केल्याच्या नंतर पान हवंय असं वाटतं. प्रत्येकाला वाटत असेल, पर्सनली मला कधीतरी असं वाटतं की पान हवंय म्हणून. पण तुम्हाला माहिती आहे का,
पहिलीची आपली आजी आजोबा वगैरे पान खायचे, त्याचं कारण असं आहे, तर पान खाल्ल्याने ना आपलं रक्त वगैरे शुद्ध होतं, खूप चांगले त्याच्यामध्ये बेनिफिट्स असतात. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही गुगल करू शकताय. तर ते मला पान ॲक्च्युली मिळालं नव्हतं, तर मी त्याच्यासाठी हे पानचं सगळं जे काय प्रॉपरली पानसाठी सामान लागतं ते मी घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने तो पान आपण बनवलेला आहे. तो मी आता पान खाणार आहे. तर अशा पद्धतीचं प्रॉपरली पूर्ण गुळकंदपासून सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर हा पान आपण रेडी करून ह्या निसर्गरम्य वातावरणात ते आपण खाणार आहोत. अतिशय छान लागतं पान. तर हा जो पान मी बनवलेला आहे पर्सनली माझ्या हातून, तो आता मी खाणार आहे आणि खाता खाता टेस्ट कशी झाली ती फक्त मी तुम्हाला अशी सांगेल, कारण तोंडामध्ये पान टाकल्यानंतर पानची तुम्ही साईज बघू शकताय, काही बोलता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मी असं सांगेन आणि जे आहे तेच तुम्हाला सांगेन, काहीतरी आर्टिफिशियल सांगतोय असं काय तुम्ही समजू नका. तर आता मी तो बनवलेला पान खाणार आहे. तर मस्तपैकी आता पान खाऊन जी आपल्या लोकेशनची सांगता केलेली आहे. तर आता हा जो लोकेशन आहे या बल्लारेश्वराच्या इकडून आल्याच्या नंतर बाजूला तिथे नदी लागते रोडला, त्या नदीच्या ठिकाणी आपण बसून मस्तपैकी पान बनवून खाल्लेलं आहे. आणि आता तर बाजूलाच अशी मस्तपैकी नदी आहे, त्या नदीच्या किनारी आपण बसून इथली खूप मज्जा घेतलेली आहे. आता थोड्याच वेळात आपण निघणार आहोत घरी जाण्यासाठी. पालीच्या बल्लारेश्वराचं दर्शन वगैरे झालं, खूप मन प्रसन्न वाटलं. पान खाल्लं, सूप वगैरे पण व्हेजिटेबल बनवून खाल्लं. मंगळवार जसं वार होतं त्याच्या पद्धतीने व्हेजिटेबलच सगळं खाल्लंय. म्हणजे असं नाही की पालीला पाया पाडायला गेलेले की पार्टी करायला गेले, तसा काही प्रकार नाही. तर चला भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.